विठ्ठल रुक्मिणीला अभिषेकासाठी गंगा नदीचं पाणी आणण्यात आलंय। चंद्रभागा सोडून गंगेचं पाणी आणल्यानं आता वाद निर्माण झालाय। महर्षी वाल्मिक संघाचा या निर्णयाला आक्षेप आहे। मंदिर समिती मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा असं संत नामदेवांनी त्यांच्या अभंगामध्ये लिहून ठेवलंय। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नव्यानं विठ्ठल अभिषेकासाठी चंद्रभागेच्या पाण्याऐवजी थेट गंगेचं पाणी आणल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। विठ्ठल रुक्मिणी अभिषेकासाठी पूर्वापार चंद्रभागा नदीतून पाणी आणलं जायचं आणि त्यासाठी काही सेवेकरी सुद्धा होते, पण सध्या या मंदिर समितीनं चंद्रभागेचं पाणी सोडून नवा पायंडा पाडत गंगेचं पाणी आणलेलं आहे। यावर महर्षी वाल्मिक संघानं आक्षेप घेतलेला आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मनमानी कारभार करते। जर हा प्रकार थांबला नाही तर आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। तसं आमच्या पवित्र चंद्रभागेचं पाणी तुम्ही कमीत कमी तुमच्याकडे 1000-1500 कामगार आहेत, प्रत्येकानं तर एक दिवस वाटून घेतला तर त्या घागरीच्या माध्यमातून विठ्ठलापर्यंत पाणी चंद्रभागेचं येऊ शकतो। आणि तुम्ही तर असं नाही केलं, चंद्रभागेचं पाणी नाही आणलं तर आम्हाला वाटेल की तुमचा चंद्रभागेच्या पाण्यावर भरोसा नाही असं आम्हाला वाटेल। म्हणून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आमच्या मागणी दखल घ्यावी, गंगाजल पण घाला आणि विठ्ठलाचं जी चंद्रभाग आहे त्या चंद्रभागेचं सुद्धा पाण्यानं विठ्ठलाला अभिषेक घाला। जसं पुंडलिक पांडुरंग चंद्रभागा ही जी एका ओळीमध्ये बसणारी वाक्य आहेत ती तोडायचं काम मंदिर समितीनं करावं, म्हणजे मंदिर समितीनं तोडायचं काम करू नये अशी आमची मागणी आहे। लवकरात लवकर आमची मागणी न पूर्ण केल्यास आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल।